नमस्कार. कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश ढेबे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला. 21 वर्षाचा तरुण होता आणि तो आपल्यामधून निघून गेला. मृत्यूनंतरही त्याच्या यातना त्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या. मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्यावेळेला घरी न्यायचा विचार केला किंवा घरी न्यायला त्यांनी सुरुवात केली, त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तो या भारताच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही. आज त्याचा मृतदेह जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर चालत नातेवाईकांना घेऊन जावा लागला. ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे. सुदैवाने या ठिकाणी या तालुक्याचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत, मंत्री आहेत, योगेशजी कदम यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतंय. ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु काहींनी समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला या ठिकाणीची माहिती मिळते. खरं तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रीय तर्फे करकरायवाडीचा रस्ता ताबडतोब या ठिकाणी सुरू करावा. ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं. हा कायदा आहे आणि प्रशासन जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे. त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.